मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती भूतारा सोपदेवा निवृत्ती भूतारा सोपदेवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नम हे दुख भंजन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती पवन सुत विनती दिन बंदी के दादा दिन बंदी के दादा दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे करहु मेरा प्रणाम पवन सुत विनती पवन सुत विनती पवन सुत विनती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा कामधाम माझे केशवाचे पायी दिननिशी पायी हरपलो संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ भक्तराज शिरोमणी वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये स्वहस्ते ज्ञानोबाऱ्यांनी ज्यांना पदवी बहाल केली ज्ञानदेव म्हणे तो भक्तराज शिरोमणी असे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला आपल्या जन्माविषयी आणि आपल्या वंशांविषयी
अर्थात आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल मला असं वाटतं माझ्या समोर बसलेल्या एकाही व्यक्तीला आजच्या होऊ घातलेल्या सोहळ्याबद्दलची अनभिज्ञता नसेल. सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबूराव शेठ तुकाराम शेठ थिटे, थोडा आवाज, यांच्या 32व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तद्वत वैकुंठवासी प्रातस्मरणीय अंजनाबाई बाबूराव शेठ थिटे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वडिलांच्या आणि मातोश्रींच्या चरणी आपल्या अंतःकरणातली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याकरता थिटे परिवाराने केलेला हा गोड अट्टहास आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्याकडे आपण ही सेवा सुपूर्द केलेली आहे. मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाचा काहीसा भाव आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणारे उपस्थित सगळ्यांच्या चरणी प्रणाम आणि मनापासून सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देऊ. आईवडिलांचा सोहळा आयोजित करणारा कोणीही उपासक असला तर तो त्या दिवशी दाता मानला गेला. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. जो नारायणाचं स्मरण तुम्हाला मला घडून देतोय, असं दातृत्व भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू परमात्म्यानं आज पेरला ते आदरणीय श्री पोपटराव बाबूराव शेठ थिटे, तज्ज्ञ संचालक आहेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे. श्री सखाराम बाबूराव शेठ थिटे प्रोप्रायटर आहेत महेश ट्रान्सपोर्ट अँड कंपनी, अर्थात अंबानी या ग्रुपच्या अत्यंत जिवलग असलेला हा परिवार आहे. अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणजे IPL नसता आणि मुंबई इंडियन्सचा इतका आता वरचा प्रवास कदाचित नसता तरीही आपली मंडळी या कार्यक्रमाला भेट द्यायला सुद्धा आलेली असती. इतके जिव्हाळ्याचे संबंध या परिवाराशी आहेत. श्री बाळासाहेब बाबूराव शेठ थिटे संचालक वित्त महानिर्मिती कंपनी महाराष्ट्र शासन. सौ रंजनाताई उद्धवराव लंके कन्या आहे ना, माजी सरपंच आहेत लोणीच्या, त्यांची सुकन्या आहे. या तिघ बांधवांच्या वतीनं आपल्या भगिनीच्या वतीनं अर्थात संपूर्ण थिटे लंके थिटे परिवाराच्या सगळ्या आप्तजांच्या स्वकीयांच्या संयुक्त विद्यमाने माझ्याकडे ही कीर्तन सेवा आपण सुपूर्द केलेली आहे. मला जेव्हापासून या कुटुंबाबद्दलची माहिती आदरणीय कमलेश शेठ ढोरे यांनी दिली, कारण त्यांचाच विशेष आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता की आपण ही सेवा केली पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळाली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये उत्तम काम करणारा एक थिटे नावाचा परिवार, आपण त्या परिवाराच्या सेवेला गेलं पाहिजे. ज्या वडिलांनी विविध क्षेत्रामध्ये विविधांगी काम करणारी मुलं जन्माला घातली, या भारत मातेला, या परिसराला, या राज्याला, या तालुक्याला प्रदान केली, राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत निपुण पिढी घडवण्याचा प्रयत्न ज्या दोन मातापित्यांनी केला त्यांच्याप्रती कृतज्ञता आपण व्यक्त करण्याकरता गेलं पाहिजे असा माझ्या अंतःकरणातला भाव होता. आणि कमलेश शेटणी जरा जास्त आग्रह लावून धरल्यामुळं ही सेवा माझ्याकडे येते. मी उपस्थित राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली सगळीच मान्यवर आहे. अनेक वर्ष या राज्याचं मंत्रिपद या तालुक्याला मिळालं, चांगली चांगली खाते. जेव्हा अडचणीमध्ये काही खाते आली तेव्हाही साहेबांनी ज्यांच्यावर नितांत विश्वास दाखवला अशा आदरणीय नामदार साहेबांच्या सौ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. किरणताई वळसे पाटील ताई मुळात आमच्या विदर्भाचे आहे आणि मुक्ताबाई परिवाराशी त्यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. श्वेताताईच्या हातचं जेवण सुद्धा ताईंना मी खाऊ घातलेलं आहे. ज्यावेळेला मुक्ताबाई संस्थांचा ताईंना ते श्वेताताई म्हटल्याबरोबर लगेच लक्षात आलं असेल. आमच्या भैयासाहेबांच्या मिसेस खूप चांगलं, म्हणजे वळसे परिवार जेव्हा किंवा तिकडे येईल त्यावेळेला मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं अत्यंत जिव्हाळ्यानं आदरानं माझे जीवलग आले या भावनेनं परिवारानं सेवा करावी. वळसे पाटील साहेब आणि मुक्ताबाई संस्थांचे अध्यक्ष हे क्लासमेट असल्यामुळं अनन्यसाधारण दोघांचे प्रेम. त्यात ताई विदर्भातल्या असल्यामुळं जरा विदर्भातल्या माऊलीला विशेषच प्रेम मिळतं. म्हणून देव इकडे तिकडे सासरवाडी शोधायला गेला नाही, रुक्मिणी मातेला शोधायला विदर्भात गेला. वराड आणि सोन्याची कराड अशी म्हण आमच्या भागात आहे, हे की नाही. अत्यंत जिवलग परिसर आहे, प्रेमाचा समन्वय आहे, अत्यंत आनंद आहे.
उपस्थित भरपूर मंडळी आहे, सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. काही नावं माझ्याकडून घेतल्या जाणार नाही. वारकरी संप्रदायाचे अनेक ज्ञानोबाराय तुकोबारायांची सगळी उपासक आहे, त्या उपासकांच्या भक्तांच्या चरणी प्रणाम. महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. गोड ज्यांच्याकडून कीर्तनाचा श्री गणेशा झाला, गोड आरंभी कीर्तनाची चाल झाली अशा आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप, संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार, संगीत अलंकार सगळी मंडळी, महाराज मंडळी, गायनाचार्य महाराज, प्रदंग साथीला माझे बंधू आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गुंजाळ, या उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. सिस्टीम अत्यंत गोड आहे तुमची. वा, गणेश मंडप लाईट डेकोरेट्स, तुम्हाला धन्यवाद आहे. आपल्या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. अँकरिंग ज्यांच्याकडे ते माझे मित्र आहेत त्यांनाही वंदन करतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये ही सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल नामदेवरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संतश्रेष्ठ नामदेवराय आपल्या कुळाबद्दलची, आपल्या वंशाबद्दलची, आपल्या जन्माबद्दलची धन्यता व्यक्त करत आहे. त्यांनाही धन्यता देतात आणि स्वतःलाही धन्य म्हणून घेत आहेत. योगेश दादा, कुटुंबाबद्दलची अत्यंत कुटुंब वत्सलतेची भावना आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला आपण पूजाविधी करतो, ध्यान करतो, त्यावेळेला एका ध्यानाच्या आहुतीमध्ये एका बाजूला कुठंतरी आपली पूर्वज सुद्धा असली पाहिजे. कारण ज्या लोकांच्या कृपेनं आपल्या शरीरामध्ये रक्त फिरत आहे, हे पाटव्य आहे, हे हाडं आहे. पूर्वजांकडून येणाऱ्या काही गोष्टी आहे, त्यामध्ये हाडं पूर्वजांकडून आले, आपल्या वडिलांकडून आले. रुधिर माऊलीकडून आलं, वडिलांकडून आलं, आईकडून आलं. वाहणारं रक्त आईच्या गर्भात तयार झाला हा देह. हाडं दिले, मांस दिलं, रुधिर दिलं. तुम्हाला जर एखादा मांसाचा तुकडा मानेला लावायचा असेल, जबड्याला लावायचा असेल, तर मांडीचाच काढून तोंडाला लावावा लागतो. मांसाची निर्मिती करणारा अजून परमेश्वराशिवाय, आईच्या उदरात मांस निर्माण करणारा जगामध्ये दुसरा एखादा सायंटिस्ट जन्माला आलेला नाही. इतकं विज्ञान अजून पुढे गेलं नाही. इथं खूप सारे कारखाने, खूप साऱ्या मशीन आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे, डेव्हलपमेंट प्रचंड झालेली आहे. अगदी स्वयंपाक बनवण्याचं मशीन आलं, भांडे धुण्याचं मशीन आलं, चपात्या लाटायचं मशीन आलं, कपडे धुवायचं मशीन आलं. पण रक्त बनवण्याचं मशीन अजून हिंदुस्थानात काय जगाच्या पाठीवर कोण्याच देशाला तयार करता आलं नाही. असं मशीन परमेश्वरानं घडवलं. त्या मशीनचं नाव आहे आई. तिच्या उदरात ब्लड तयार झालं, मांस, ब्लड, आणि या दोन्ही बाजू ज्यानं देहाला चिकटून ठेवण्याकरता तयार केल्या, ते हाडं तयार झाले. एखादं हाड गेलं तर रॉड टाकावं लागतो, स्टील. म्हणजे हाड गेलं की पर्यायी हाडाची व्यवस्था नाही. या जगामध्ये, या राज्यामध्ये इतकी गर्भ श्रीमंत माणसं आहेत की एक माकड हाड करोडो रुपयाला मिळालं तरी माणसं घेतील, मिळत नाही. एक स्पाईन थोडासा बाजूला जाडू द्या, मनका थोडासा सरकू द्या, गादी मनक्याची सरकू द्या, आपल्याला ती नवीन मिळवता येत नाही. जी आहेच तिला दुरुस्त करून डॉक्टर म्हटले आता हे सहन करावं लागेल तुम्हाला आयुष्यभर. पण या तीनही गोष्टी जिथं जगात करोडो रुपये देऊन मिळत नाही, तिथं मात्र फुकटात ज्या लोकांनी दिल्या, त्या दोघांचाही इथं पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. एक आई आहे आणि एक वडील आहे. त्यांच्याबद्दल रोज कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. असं म्हणे, वडिलांकरता, आई करता निदान 3 दिवस तरी मुलानं दिले पाहिजे. 3 दिवस. त्यातला पहिला दिवस आहे अक्षय तृतीया, काल झाला. दुसरा दिवस आहे वर्षी श्राद्ध, पुण्यस्मरण. आणि तिसरा दिवस आहे जो 15वाळा आपल्याला प्रसाद म्हणून मिळाला पितृपक्षाचा, त्या 15वाळ्यातला 1 दिवस मृत्यूच्या तिथीचा, वडिलांच्या तिथीचा. हे 3 दिवस योगायोगानं थिटे परिवाराला एका संधीत 2 दिवस साजरे करण्याचं भाग्य मिळत आहे. काल अक्षय तृतीया आणि आज पुण्यस्मरण. 2 दिवसाचा गोड पर्व काळ या परिवाराला जुळून आला आणि अत्यंत आनंदाचा सोहळा. किती गर्दी हो एक दिवशी कीर्तनाला. कोण येतं? या गर्दीकडे पाहिलं की असं वाटतं ही थिटे परिवाराने मिळवलेली आजवरची सोजवळ प्रॉपर्टी आहे, जी आयुष्यात कधीच संपत नाही आणि तिचं कधी ओझही होत नाही, तिचा कधी मनुष्याला बडेजाव सुद्धा मिरवावा वाटत नाही. इतकी सोजवळ प्रॉपर्टी.
करोडो रुपये माणसांकडे पडलेले आहेत, पण बोलायला माणसं नाही त्यांच्याकडं, गप्पा मारायला मित्र नाही, सुखदुःख वाटायला कोणी जवळ येत नाही, गर्दी करत नाही माणसं. कोण येतो घरा आमोच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. तुकोबाराय म्हटले तुमच्या घरी कोणतंही काम असू द्या, अरे कोण येणार आहे तुमच्या घरी, काय आमचं आम्हाला काम नाही का, काय ज्याचा त्याला नाही धंदा. प्रत्येकाला प्रत्येकाचा धंदा आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे, पण आपलं कामही, आपला धंदाही, आपला व्यवसायही, आपला व्यापारही बाजूला सारून जर तिटे परिवाराच्या दारात माणसं येत असतील तर हा मला असं वाटतं वैकुंठवासी त्यांच्या वडिलांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा आणि संस्काराचा परिणाम आहे असं मी तरी मानतो. संस्काराशिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही. तुम्ही एवढी गर्दी करायला असं माहिती असतं तर आपण तिकीटावर ठेवलं असतं. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा मोठ्या संख्येनं आल्या. वराडणी कशा बसल्या दाटून दाटून, ते तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकता याचा मला आनंद आहे. चला, मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवतो. आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता अंतःकरणात व्यक्त करण्याची अंतःकरणात वृत्ती असली पाहिजे, भावना असली पाहिजे. या तीनच गोष्टी वडिलांकडून आईकडून मिळत नाही, परंपरेनं मनुष्याकडे काही गोष्टी येत असतात. हो, सुशिलो मातृपुण्येनं, शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याईनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्याईनं, उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्याईनं, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्याईनं. याच्या उलट आहे, उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, दारिद्री मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं, आणि अभागी मुलं जन्माला येतात स्वतःच्या पापानं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या तुम्हाला आडवं येणार आहे. गुणवत्ता आणि अनुवंशिकता एका ठिकाणी येत नाही. अनुवंशिकतेत गुणवत्ता येईलच असं सांगता येत नाही. हुशार माणसाची पोरं हुशार निघतीलच असं काही सांगता येत नाही. बऱ्याच विद्वान लोकांची पोरं मूर्ख निघाली, बऱ्याच मूर्ख लोकांची पोरं विद्वान निघाली, सांगता येत नाही. अरे हिरण्यकश्यपूच्या पोटी जर भक्त प्रल्हाद जन्माला येऊ शकतो, रावणाचा भाऊ जर बिभीषण असू शकतो, बघा तुम्ही, अनेक पुरावे आहेत, अनेक इतिहास आहे. देवाची मुलं जर सांब नावाच्या पोराला पोटाला कपडे गुंडाळून पिंडारा क्षेत्रामध्ये जाऊन ऋषींसमोर जाऊन महाराजांनाच विचारलं दुर्वासांना, सांगायला मुलगा होईल की मुलगी होईल, तुमच्या माझ्या सोडून द्या. देवाच्या जांबवतीचा मुलगा होता सांब, देवाच्या पोरांना असं वागावं येत नाही. अनुवंशिकतेत गुणवत्ता नांदत नाही, नांदली तर ते भाग्य आहे. सगळ्या ठिकाणी त्या गोष्टी जुळून येत नाही महाराज, पण जिथं जुळून आल्या तिथं परमेश्वराची कृपा आहे. आईवडिलांचं अन्न शुद्ध आहे, त्या माऊलीचं जीवन धन्य आहे, ती माऊलीची कूस पवित्र आहे. काय ना, आयुर्विद्या यशोबलम या 4 गोष्टी आशीर्वादानं मिळतात. तिनं इतकी ऋणी झाली पोराच्या सेवेनं की तिनं त्या 4ही गोष्टी पोराला दान केल्या, वडिलांनी दान केल्या, तिनेही दान केल्या, आणि पर्यायी भगवंताच्या आशीर्वादाची जोड लागली. जगात मूर्ख माणसं पाहिले की असं वाटतं काय याच्या वडिलांनी पाप केला असेल, भाऊ कदमला पाहिलं की असं वाटतं काय याच्या आईनं पुण्य केलं असेल. डोकंही महाराज त्याला, त्याच्यासारखी बुद्धी नाही. तो काय बोलतो मला त्याच्याशी घेणं नाही, पण त्याला ज्ञानच आहे, त्याला डोकंच आहे. म्हणजे कर्नाटकाचा माणूस त्याला भेटतोय आणि विचारतोय, भाऊ कसा आहेस, ठीक आहे, लग्न झालं का रे, झालं म्हटलं माझं, तुझं, माझं झालं. भाऊनी त्याला विचारलं, का रे काय म्हणता कर्नाटकात लग्नाला, तो म्हटला कल्याणम. अरे कल्याणम, महाराष्ट्रात लग्नाला काय म्हणता रे भाऊ, हा म्हटला वाटोळम. पण हे सांगता आलं पाहिजे ना तितके हजरजबाबीपणानं. कुशाग्र बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता पाहायला मिळत नाही. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात, काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. आता काही जन्म घेता त्यांच्या पोटी, कळावं ना आपलं चाललंय काय बाबा नेमकं. कीर्तन ऐकायला कापराच्याच कानाची माणसं पाहिजे. ते अत्रेंच्या कॉलनीमध्ये गाढव मेलन, ते नगर परिषदेत गेले सांगायला, आमच्या कॉलनीत गाढव मेलं बो, ते न्यायची विल्हेवाट लावा. तिथे कर्मचारी विचित्र होता. तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक हे काढून टाका ना तेवढी.
ते म्हटले मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणता. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. दोघं जण बाजारात भेटावे आणि एक समोरच्याला विचारतोय, मला तुला काही विचारावं वाटतंय? विचार ना म्हणे. माझ्या आता ती थैली आहे, या थैलीत काय आहे हे तू सांगायचंय, पण या थैलीत काय आहे हे जर सांगितलं तर या थैलीतले सगळेचे सगळे आंबे तुला देऊन टाकेल, सांग काय. तरी समोरच्यानं डोकं खाजवावं म्हणजे मरायचीच वेळ आहे ना. विठ्ठल विठ्ठल सगळ्या ठिकाणी विद्वत्ता नाही. तुम्हाला एक सुंदर श्लोक म्हणून दाखवतो जो राजा भर्तृहरीच्या मुखातला आहे. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरामत्त कल, क्वचिदपि नावाद क्वचिदपि हे हृदितम, क्वचिद रम्या राम क्वचिदपि जरा जर जर तनूर, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. काहीच ठिकाणी विद्वत्ता आहे, काही ठिकाणी दारू पिलेल्या लोकांचा वाद आहे, सुरामत्त कल. काहीच ठिकाणी भजन आहे, काही ठिकाणी कर्कश रडणे. राजा भर्तृहरी म्हणतात सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सारख्या दिसत नाही. हताश झालो राजे भर्तृहरी, म्हटले मी माझ्या बायकोला इतका जीव लावला, अरे जीवा पाळ जपली तिला, तिनं तर मला जीव लावावा. माझं प्रेम माझ्या बायकोवर आणि माझ्या बायकोचं प्रेम घोळाच्या खराळा करणाऱ्यावर. बरं राणी जीव लावते घोळ्याला पुसणाऱ्यावर, निदान त्यानं तर राणीवाला जीव लावावा, त्याचं प्रेम भांडे घासणारीवर. राजा भर्तृहरीच्या आयुष्यातला प्रसंग या. हताश झाला, मी करू काय. बरं भांडे घासणारीला निदान एवढं तर कळावं की राणीला सोडून घोड्यावाला आपला मागं येतोय, निदान आपण तर त्याला सांभाळावं. ती येते माझ्याजवळ आणि मला म्हणते राजे तुम्ही मला आवडता. तेव्हा मला कळालं राजा भर्तृहरी म्हटला पृथ्वी गोल आहे. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. अरे याला सोन्यानं भरलेला म्हणावा, सुखानं भरलेला म्हणावा की दुःखानं होरपडलेला म्हणावा, मला कळत नाही, कळत नाही मला. सगळ्या ठिकाणी कुठे विद्वत्ता आहे? नाही. सगळ्याच ठिकाणी कुठे शील पाहायला मिळतं, त्याला आईवडीलच लागतात महाराज. रक्त फार पवित्र लागतं मनुष्याचं परमार्थ करायला, तसं येत नाही. ज्या माऊलीनं सोसलं तिला दानच मिळालं. सोसणारीला दान. सोसणारीचे पोरं विद्वान होतात, ज्यांची मुलं गर्भात जास्त काळ राहिली ते मुलं विद्वान होती म्हणतात. बंकट स्वामी महाराज आईच्या उदरात 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी राहिले होते. महात्मा गांधी आईच्या उदरात जास्त कालावधी राहिलेली आहे. बंकट स्वामी महाराजांचं वर्णन आहे आपल्या परंपरेत. आईच्या उदरातला कालावधी विद्वत्ते करता जी माणसं सहन करतात. अहो ज्यांचं भागवत आपण श्रवण करतो, वडिलांनी बोलावून तसंच श्रीमद भागवत महापुराण पाठ करून घ्यावं शुकाचार्यांनी. ते काय असं बसून कागदावर लिहून थोडी शिकवलं होतं, काही नाही. त्यांनी श्लोक पुढे म्हणावे आणि तसेच जसे आले तसेच पाठ करावे. कोणी? शुकाचार्यांनी. म्हणून शुकश्रोता म्हटलं शुकाचार्यांना. पण त्याचं कारण होतं आईनं दान दिलं होतं. जवळजवळ 12 वर्ष आईच्या उदरात वास्तव्य केलं होतं. ही माऊलीच देते, कोणी देत नाही. असं म्हणे एका माऊलीला दिवस गेलेले आणि तिचे दिवस भरत आले. घरात करता पुरुष कोणी नाही, सगळे बाहेर गेलेले कामाला. तिच्या प्रसूतीला काही काळ असेल असं त्यांना वाटलं आणि तिची प्रसूती आजच होणार म्हणून तिला प्रसूतीच्या बाळंतपणाच्या ज्या कळा असतात त्या कळा सुरू झाल्या. त्या कळा काय आहेत किंवा ते दुःख काय आहे, त्या वेदना काय आहे, एक कीर्तनकार कीर्तनात सांगू शकत नाही. त्याला पुढच्या जन्मात कीर्तनकारालाही समजून घ्यायचं झालं तर आई व्हावं लागेल. आई शब्दात सांगता येत नाही, ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते. माफी मागून सांगतो, स्त्री जरी असली, जोवर आई होत नाही तोपर्यंत त्या वेदना कळत नाही, त्या कळा कळत नाही. घरामध्ये बिना लग्नाची नणद आहे, करता पुरुष कोणी नाही, तिला बाळांतपणाच्या कळा सुटल्या. रडणारी आकांत करणारी ती माऊली ननंदीला बोलावते आणि सांगते, वंश जरा जा,
वैद्यराजाला बोलवून आणा, मला कळा बहुतेक ह्या बाळांतपणाच्या आहे, माझी प्रसूतीचा काळ जवळ आलाय, मला खूप त्रास होतोय, असं वाटतं माझा जीव निघून जाईल, तुम्ही लवकर जा, कोणी घरात नाही. रडणाऱ्या वहिनीची अवस्था पाहिली, बिना लग्नाची नणंद वैद्यराजाकडे पळत सुटली, पळतच गेली. वैद्यराजाला म्हणते, बाबा 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 पटकन चला, माझ्या वहिनीला मरणाचा त्रास होतोय, अहो आकांत करते, तिचा जीव कासावीस झालाय, तिला मी पाहू शकत नाही, तुम्ही तिच्याकडे चला. ते पंचांग पाहिलं आणि त्यांनी पंचांग उघडता बरोबर वैद्यराजांनी त्या मुलीला म्हटलं, बेटा तू जा, तुझ्या वहिनीला मुलगा होणार आहे. स्तब्ध झाले थोडा वेळ आणि म्हटले, ठीक आहे पण मुलगा होणार आहे. ती म्हणे, बाबा ठीक आहे म्हणजे काही अडचण आहे का हो? अडचण एवढी आहे की ज्या काळात हे मूल जन्माला येत आहे त्या काळात जेवढी मुलं जन्माला येतील ते 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला येतील, गरीब म्हणून जन्माला येतील. कितीही पैसा, किती प्रॉपर्टी, किती वैभव घरात असलं तरी समजायला लागल्यावर त्यांना कटोरा हातात घ्यावं लागेल, इतकी परिस्थिती बिघडेल. ही घटिकाच तशी आहे. पळतच आली, भान नाही या वेळेत वहिनीला हे सांगू नये, पळतच आली, वहिनी 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 वैद्यराज येत आहे, पण ऐकलं का वहिनी, अहो तो मला मुलगा होणार आहे, ते बाबा म्हणतात. वा वा, चांगलं बालक तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, थोडा वेळ सहन कर ग वहिनी, काही काळजी करू नको. पण ते बाबा म्हटले, वहिनी या काळात जन्माला आलेली मुलं 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला येतील, मूर्ख म्हणून जन्माला येतील, विद्वत्ता त्यांच्याकडे नसल, धन त्यांच्याकडे नसल, आरोग्य त्यांच्याकडे नसल. जिना आपल्या पोराचा चेहरा सुद्धा पाहिला नाही ती बाई रडायला लागली, तिच्या प्रसूतीच्या वेदना कमी झाल्या आणि माझं बाळ गरीब म्हणून जन्माला येईल या वेदनेनं त्रास व्हायला लागला, माझं बाळ मूर्ख होईल, विद्वान होणार नाही या भावनेनं त्रास व्हायला लागला. वैद्यराजा घरात आले आणि रडणाऱ्या मौलीनं वैद्यराजाचे पडल्या जागेवरूनच पाय धरले. बाबा तुम्ही दिलेला निरोप माझ्या ननंदेनं माझ्याकडे पोहोचवला, मला माझं बाळ कटोरा घेऊन नाही हो, माझं बाळ मला दान करणारा होय, माझं बाळ दुसऱ्याच्या दारात ज्ञानाची भीक मागणारं नाही हो, ज्ञानदान करणारं असं होय, माझ्या बाळाकडे ज्ञानाची भीक नाही हो, याच्याकडचीच विद्वत्तेची चर्चा जगात झाली पाहिजे, याच्याच बुद्धिमत्तेची चर्चा जगात झाली पाहिजे, असं बाळ मला हवंय. बाबा किती काल आहे हा? बाळा अजून 2 तास आहे. मग तुम्हाला माझी शपथ आहे बाबा, ते पलीकडं पडलेली दोरी घ्या आणि माझे दोन्ही पाय पायाला पाय बांधा. काय बोलते बाई? बांधा बाबा, मी लेक आहे तुमची, तुम्हाला माझी शपथ आहे, नाही म्हणू नका. पायाला पाय बांधून करू काय? दोन्ही पायाला पाय बांधले. बाबा आता पायाला पाय बांधलेला मन, मी लेक आहे तुमची, आता मला तुम्ही इथं भिंतीला टेकून उभं करा, माझं डोकं खाली आणि पायावरती, 2 तास मला शीर्षासनात उभं राहू द्या. माझ्या प्रसूतीचा काळ 2 तास पुढं लोटेल मी माझ्या न पाहिलेल्या बाळाकरता, पण त्याला गरीब म्हणून आणि त्याला मूर्ख म्हणून जन्माला घालणार नाही. 2 तास त्या आईनं शीर्षासन केलं. 2 तासानंतर ज्या वेळेला त्या माऊलीला खाली उतरवलं त्यावेळेला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या बाळाचं नाव आहे बिरबल. हे बिरबलाच्या आईनं केलेली, सहन केलेली कथा, की ज्या बिरबलाची विद्वत्ता जगापुढं सांगावी लागते, बुद्धिमत्ता जगाला सांगावी लागते, पण हे दुसरं कोणी करू शकत नाही. विद्वत्तेचं दान आईकडून मिळवावं लागतं, हाडामासाचं रुधिराचं दान आई वडिलांकडून मिळवावं लागतं, विद्येचं दान, यशाचं दान, यश पदरात घालायचं असेल तर आईचाच आशीर्वाद लागतो, वडिलांचाच आशीर्वाद लागतो. आणि बलम, जर पाठव्य तुमच्या माझ्यामध्ये पाहिजे असेल तर आई वडिलांकडूनच ते दान आणावं लागतं. या 4 दानाने निपुण परिवार सापडला, पूर्ण भरलेला परिवार सापडला, की त्या परिवाराकडे लोक वैभवानं पाहतात, कौतुकानं पाहतात. आणि मग कौतुकानं पाहून ज्या वेळेला त्या परिवाराचं वर्णन होतं त्यावेळेला त्या परिवारातल्या सदस्यानं ते वर्णन स्वतःकडे लावून घेऊ नये. काय वा 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 वा, तिथे परिवार तुमच्या घरात लक्ष्मी प्रत्यक्ष नांदते, विद्वत्ता नांदते, धर्म नांदतो, आचार विचार नांदतो आणि इतका समाज नांदतो. वा तुम्ही भाग्यवान आहे. त्यावेळेला थिटे परिवारातल्या प्रत्येक सदस्यानं ते आलेलं कौतुक स्वतःकडे न घेता आपल्या आई वडिलांच्या फोटोकडे दाखवावं, हात दाखवावे
आणि एकच चरण म्हणावं. ते चरण म्हणजे या अभंगाचं पहिलं चरण. धन्य माझा जन्म धन्य माझा वंश 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 धन्य माझा जन्म धन्य माझा धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा धन्य विष्णुदास धन्य धन्य विष्णुदास स्वामी स्वामी माझा स्वामी माझा धन्य विष्णुदास स्वामी माझा हे माझा स्वामी धन्य विष्णुदास स्वामी माझा कामदाम माझे कैश माझे पायी कामदाम माझे कैश माझे पायी कैश माझे पायी वा. धन्य माझा जन्म धन्य माझा वंश. रोज म्हणा हे चरण रोज. नामदेवरांचे असे काही अभंग की रोज म्हणावे. एक जेवताना म्हणायचा अभंग आहे नामदेवरांचा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जीवी तू कृपाळा पांडुरंगा अच्युत वामना दशरथ नंदना जीवी तू बा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी तू नरहरी पांडुरंगा ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा. रोज अभंग म्हणा रोज. तसं या अभंगाचं रोज पहिलं चरण म्हणा. धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा. बरं झालं आम्ही चांगल्या कुळात जन्माला आलो. आमचं जीवन धन्य झालं. कोणामुळं धन्य झालं? ज्या पूर्वजांनी ज्या पूर्वसुरूंनी आम्हाला विष्णुदास बनवलं त्यांच्यामुळं धन्य झालं. नाही तर आम्ही कोणासही दास संसाराची आंधणी दासी आम्ही दासत्वच केलं असतं. सोशिला होता सासुरवास बहुतांचा बहुत दिस बहु कामे पुरविला सोच आता उदास आपुल्या ते. उदास होतील माणसं. आता काय करावं कुठं जावं आम्हाला काही दरवाजा दिसत नाही दार दिसत नाही. ही कृतज्ञता व्यक्त करण्याची उदात्त भावना अंतःकरणात असावी लागते. सुनेनंही म्हणावं आणि मुलांनाही म्हणावं. काय लागतं हो घर चालवायला? मुलांनी आईवडिलांची सेवा करा, सुनेने सासू सासऱ्यांची सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करा. चांगलं सांगेल तर पतीनं पत्नीचा एका म्हाताऱ्याने जरा गुच्छ बसा. ही सुखी घराची व्याख्या आहे. यात ताळमेळ बदलला की घर बिघडलं. फार लांबचा विचार करू नका. अख्खं रान पाहू नका. दररोजचा दिवस पहा. दिवसभर इतके चांगले वागायचं इतकं चांगलं वागायचं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके इमानदारीनं कष्ट करायचे की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. आणि मानवी नरदेव मिळाला तर इतकी जन्मदात्या आई वडिलांची सेवा करायची
की जाताना आपल्या आई वडिलांनी आपल्याकडे पाहून इतका गोड आशीर्वाद द्यायचा की त्या आशीर्वादाच्या जोरावर पुन्हा त्याच आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन त्यांच्या सेवेची संधी तुम्हाला मला मिळवता आली पाहिजे आणि या जीवनाला धन्यता मिळून भगवत चरणी याचं वास्तव्य करता आलं पाहिजे. सोपं आहे ना खूप, काही फार त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते, खूप वहापोह करावा लागतो. जैसा आहे तैसा आहे, तरी का देवदुरी आहे. जसा आहे माणूस तसा जरी राहिला तरी त्याचं भलं होतं. आपल्या माणसांजवळ तरी जसं आहे तसं राहायचं, मित्राजवळ जसं आहे तसं राहायचं, मनमुराद. आईजवळ जसं आहे बाळ तसंच राहायचं. सासूचा आशीर्वाद घ्यायचा असेल जसं आहे तसं राहायचं. गावातल्या महिलांचा म्हाताऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, आपला बळजाव नाही, त्यांनी खूप सोसलंय, खूप सहन केलंय आपल्यापेक्षा. जी म्हण आपले म्हणत आलो की यांनी अनेक उन्हाळे पावसाळे खाल्ले, त्या उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये अनेक सुखदुःख सोसली, एवढं ध्यानात ठेवा. हे तर 2 वर्ष इथली बाई पुण्यात राहायला गेली आणि तिकडून आली गावात, तिची भाषाच टुनिकच बदलून जातं बोलायचं. अहो आमचे ते ना काय बाजारातून येताना मक्याची कणस आहे, मक्याची कणस आहे. त्यांना तर वेळच नाही. सतत इकडून आले की तिकडे फॅक्टरी काय, प्रॉपर्टी काय, इन्कम टॅक्स काय, बँक काय, घोटाळे काय, म्हणजे हे काय असं. ती म्हातारी म्हणते तू कोणाबद्दल बोलते. ते म्हणे आमचे ते. ते म्हणते तुमचे ते इथं भोंगळी हिंडत होते, मीच चड्डी घातली. तुमच्या त्यांना काहीच अक्कल नव्हती. अख्खा गाव मूर्ख म्हणायचं त्यांना. आम्ही दिला पुढं काढून जा जा जा. जैसा आहे तैसा राह, जसं आहे तसं राह. संपत्तीचं, सत्तेचं, भाषेचं, समाज मान्यतेचं, सौंदर्याचं, विद्वत्तेचं, कलेचं, ज्ञानाचं माणसानं नाटक करू नये. या 7-8 गोष्टींचं केलेलं नाटक कधी उघडं पडेल सांगता येत नाही. विद्वत्ता, मी 2-4 शब्द कठीण बोललो म्हणजे विद्वत्ता होते का. मी काही आव आणला म्हणून मी काही वैराग्यशील कीर्तनकार असं दाखवू शकतो का तुम्हाला. अरे नाटक टिकत नाही. 12 वर्ष काशीला अभ्यास केलेला एक 72 गावाच्या दिशेने निघाला पायी. त्याचा एका गावात मुक्काम झाला. असंच गाव तुमच्या गावासारखं मारुतीरायाच्या मंदिरात गेला आणि झोपला. 2-4-5 माणसं आले. का हो, काशीहून आलो. शेंडी लांब लचक, शेंडीलाही मोती जास्त झाली की लोक कुठेही वापर करतात त्याचा. का म्हणे काशीला विद्वान पंडित. ते म्हणत आमच्या गावात एक पंडित आहे, करता का चर्चा. बोलवा. त्यांना वाटलं यांच्या गावाचा विद्वान असेल. बोलावलं त्याला. यांच्या गावातला नंबर 1चा मूर्ख आणि तो मंदिरात आला मारुतीरायाच्या. दोघांची भेट. का म्हटले वाद घालायचा का, करा ना वाद. वादातून ज्ञानच मिळतं. विद्वानाच्या वादातून करायचा वाद करा, वादातून ज्ञान मिळतं. फक्त वाद विद्वत्तेचा असला पाहिजे. जनाबाईच्या वादातून या वारकरी संप्रदायाला दिव्य तत्वज्ञान मिळालं. दिव्य. जनाबाईने वादच घातला. तुम्हाला भांडून दाखवतो जरा ऐका. जनाबाईचं भांडण आहे. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारलेले बाळ, सत्ववानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारलेले बाळ. मनविसे त्यांचे नसीबळ, मनविसे त्यांचे नसीबळ. मी मने मी जाणे तुझा खेळ, मी जाणे तुझा खेळ, मी जाणे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. अरे अरे विठ्ठल माईच्या घरात तुझी रांड रणकी झाले, तुझी रांड रणकी झाले. तुझे गाणे म्हण तू
रस्त्यावर टाळ्या वाजवताय ते भांडण आहे, हे भांडणाचे अभंग आहे. जनाबाईंनी वाद घातला पांडुरंगासोबत. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांडरंडके झाले, आम्हाला ज्ञान शिकवतो का तू? जनाबाईनं देवाची काढावी मार. बाबानं तो म्हणेल जने तू सांगशील तसं, फक्त गप बस जरा. बोल, देवानं थांबवू महाराज, काय संतांचा अधिकार असेल. संतांच्या वादातून सुद्धा जगाचं कल्याण होतं. आपल्या वादात कोणी म्हटलं का श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती? कधी भांडण चालू करताना झालं असं? होत नाही महाराज. चला, विद्वत्तेच्या वादातून होतं. काशीचा पंडित गावात आला, म्हटलं आमच्या गावातल्या पंडिताबरोबर करता गावात? अरे म्हणे बोलावला गावातला. तो मूर्खच होता. घालायचा गावात करा. हारलेल्याने जिंकलेल्याला सगळेचे सगळे आपले ग्रंथ देऊन टाकायचे. तो म्हटलं तयार होकार. पहिला मान गावकऱ्याला, बोला. तो म्हटलं खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया. तो विद्वान म्हणेल एका लय ग्रंथ चाडून चाडून पेलो, पण हा जे बोलून राहिला हे कुठेच दिसलं नाही. खक्का खय्या मैया, त्याला काही जमलं नाही. त्याचा अर्थच काय काढू म्हणे, खक्का खय्या मैया. त्यानं सगळे ग्रंथ देऊन टाकले, पण रडला ग्रंथ देताना. तो म्हणे ग्रंथ गेले याचं वाईट नाही, पण मूर्खाच्या ताब्यात गेले ना. म्हणजे एखादी वस्तू आपली चांगली गेली, आपण वापरलेली गाडी दारातून गेली की माणसाचे डोळे भरून येतात. ज्यानं जीव लावला वाहनाला. लोखंड सुद्धा माणसाला रडवतं त्याने शेट, लोखंड. पण ती जर चांगल्याच्या ताब्यात गेली, म्हणजे परवाच आणलेली तुम्ही एखादी फॉर्च्युनर आहे, फार तुमचा जीव आहे, आणि ती द्यायची झाली. ज्या गाडीमध्ये तुम्ही रोज संध्याकाळी आरती केली, त्या गाडी जर एखाद्या नालायकाच्या ताब्यात दिली आणि ती जर तुम्हाला बिअर बार पुढे लागलेली दिसली, तर माणसाला असं वाटतं अरे जरा चूकच झाली आपल्याकडून. पण तीच जर एखाद्या कीर्तनकाराला, एखाद्या गायकवादकाला दिली, तर मग मात्र त्याच्यात रोज हरिपाठ होतो, आरती होते. एवढं सांगण्याच्या माध्यमातून माझा मुद्दा एवढाच आहे. असं आहे. म्हणजे चांगल्या लोकांना गाड्या द्यावं असं मला म्हणायचं होतं. म्हणजे माझ्याकडे आहे बाबा, मला नको, विकतच द्या पण चांगल्या. आपली वस्तू चांगल्याकडे गेली, त्याचे सगळे ग्रंथ गेले. रडायला लागला म्हणे मूर्खाच्या ताब्यात गेले. तो विद्वान घरी आला. त्याचा लहाना भाऊ मूर्खातला पंडित होता, मूर्खाचा बादशाह. तो म्हणे का रे नाराज दिसतोय? अरे म्हणे एका मूर्खाच्या ताब्यात ग्रंथ गेले. काय म्हटलं रे तो? काही नाही म्हटलं, खक्का खय्या मैया. विद्वत्ता जगात दाखवायला शब्दच वाढवल्यानं होत नाही हे सांगतोय तुम्हाला. ऐका, खक्का खय्या मैया. मग तू काय बोलला? अरे म्हणे काय बोलू, त्याचा काय अर्थ निघतो का? अर्थ काढायचंही झालं तर खक्का खय्या मैया म्हणजे तू जेवला का? एक तर हो सांगायचं, नाही तर नाही सांगायचं. नाही एकच शब्द आहे, होई एकच शब्द आहे, तरी मला हारायचंच आहे. म्हणून मूर्खाला उत्तर देण्यापेक्षा शांत राहून निमूटपणे ग्रंथ दान करून निघून आलो. होई सांगू शकलो नाही, नाही सांगू शकलो नाही. जेवला का बाबा? जा. जेवलोही नाही, जेवलोही, संपलं. तो मूर्ख विद्वान म्हणे, तो मूर्ख म्हणे थांब मी जाऊन येतो जरा. त्यानं लुंगी लावली, गेला तिथं. पंडित का शिवून आले? अभ्यास 12 वर्ष घालता का वाद? त्याच्याच करता आलो म्हणे. बोलवा गावातल्याला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय कराय? वाद जिंकला. सगळे ग्रंथ हारलेल्यानं समोरच्याला द्यायचे, घरातले सगळे. ठरलं. बोला, पहिला मान तुमचा. ते 2 4 5 जण होते. ते कालच सांगा ना म्हणे. कालची कशी जिरवली काशीची तेच सांगा. याला काय येत? आता हा वाटच पाहून राहिलता. तर म्हटलं खक्का खय्या मैया. खक्का खय्या मैया म्हणता बरोबर यानं इकडून पाढाच चालू केला. ज्योते ज्योतय्या, बोवे बोवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगय्या, बडे मडय्या, पोसे पोसय्या, कटे कटय्या, उडे उडय्या, पके पकय्या, उसके बाद खक्का खय्या मैया. लटलट कापा लागला. तो म्हणे लय पाहिले गळ्या. पण त्यानं सगळे ग्रंथ आणले दिले त्याला. हा घरी घेऊन आला ते ग्रंथ.
मोठ्या भावाला म्हणे हे घे. रडायचं असतं का कुठे एवढ्यासाठी? तो म्हणे कडे हे जर आपल्या घरात होतं तर मी काशीला खाऊन गेलो मग 12 वर्ष. हे तर आपल्या घरातच होतं सगळं. अरे म्हणे वेड्या शिकायला जावं लागतं ते ज्ञान आहे, पण जगाला चालवायला घ्यावी लागते ती ज्ञानाची कौशल्याधिष्ठित पातळी आहे. केवळ ज्ञान कौशल्यानं, काही लोकांजवळ ज्ञान नाही, कौशल्य वापरून ज्ञानी आहे असं दाखवतात. मग तू काय केलं? तसंच केलं. अरे म्हटलं कक्का खैया मैया, तू जेवला का? हो सांगितलं नाही, नाही सांगितलं नाही, पण त्याला जेवणाची पार्श्वभूमी सांगितली. म्हणजे काय? ज्योते ज्योतय्या, जमीन नांगरावी लागते, बोवे बोवय्या त्यात काही पेरावं लागते, सिंचे सिंचय्या त्याला पाणी द्यावं लागते, उगे उगय्या मग ते निघू द्यावं लागते, पोसे पोसय्या मग कणूस मोठं होऊ द्यावं लागते, मडे मडय्या मडणीला येऊ द्यावं लागतं, नंतर कटे कटय्या कणूस कापावं लागतं, उडे उडय्या त्यातला आसार उडवावं लागतं, आणि पके पकय्या काढलेलं अन्न शिजवावं लागतं. म्हणजे ज्योते ज्योतय्या, बोवे बोवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगय्या, मडे मडय्या, पोसे पोसय्या, कटे कटय्या, उडे उडय्या, पके पकय्या, उसके बाद खक्का खैया मैया. एवढं ज्यानं पाठ केलं तो मूर्ख आहे. फक्त मला म्हणू नका, मी तुम्हाला सांगायला केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून वारकरी संप्रदायातलं ज्ञान अहंकारात जन्म घेत नाही. नामदेवरायांचं ज्ञान, नामदेवराय तुकोबर, ज्ञानोबरायांचं ज्ञान ज्ञानोबरायांच्या अगोदर आलं. नामदेवरायांचं ज्ञान जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, प्रत्यक्ष चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, हा चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणे, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणे, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणे, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणे, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युग. अरे का धन्यता देतात जन्माला नामदेवराय? ते म्हटले आमचं ज्ञानही वडिलांकडून आहे, आमचं दिव्य दर्शनही वडिलांकडून आहे. अहो मी ज्या पोटी जन्माला आलो, आमदार खासदार मंत्री एखाद्याच्या घरी बाळ झाल्यावर येत असेल, पण असं एकमेव घर आहे दामा शेट्टींचं, त्यांना मुलगा झाल्यावर प्रत्यक्ष कोण आला? पंचवर्ष नामा झाला विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला. पंचवर्ष नामा झाला विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला. पंचवर्ष नामा झाला, पंचवर्ष नामा झाला, विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला, विठोबा रशासी. पंचवर्ष नामा झाला, पंचवर्ष नामा झाला विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला, विठोबा रशासी देव ज्याच्या बारशाला येतो त्यानं किती वेळा म्हणावं हे प्रमाण? धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. आपल्या स्वप्नात तरी येते कधी देव? देव बारशाला आपली मेवणी येत नाही लवकर, तिची तयारी होईपर्यंत. देव कशाला येईल कोणाच्या घरी? पण नामदेवरांच्या घरी देव आला. काय स्वागत असेल, तिथल्या महिलांचा काय उपचार असेल, काय सेवा असेल, काय ऋणी असेल परमात्मा दामा शेट्टींच्या नैवेद्यानं. हो, म्हणून धन्य माझा जन्म. जिथं प्रसाद मिळतो तिथं धन्यता द्या. ज्या कीर्तनात बसलेल्या पुरुषाला महिलेला असं वाटतं, खरंच प्रामाणिकपणानं वाटत असेल की
माझ्या सासू सासऱ्यांनी खरंच आम्हाला खूप दिलं, खरंच माझ्या वडिलांनी माझ्यावर किती उपकार केले, इतकं सहन केलं, इतके कष्ट सोसले आणि ही सुंदर पिढी घडवली, असं ज्याला ज्याला वाटतं त्याला विशाल महाराज कोलींची प्रार्थना आहे. आमचं काही म्हणू नका, रोज नामदेवरायांचा एवढा अभंग म्हणा. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. अहो नामदेवरायांचं घर का म्हणतं असं? वास्तविक परिस्थिती नव्हती, पण तरी म्हणतात. काय बरं चाललं होतं नामदेवरायांचं? सुंबाचा करदोडा रक्ट्याची लंगोटी. सुंब म्हणजे नारळाची दोरी, ज्याच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोडा आहे, रक्ट्याचं लंगोट आहे, त्यांनी हे प्रमाण म्हणावं. पण आईवडिलांच्या उपकारात म्हटलं. परिस्थितीवर माझ्या आईवडिलांनी कदाचित कमांड मिळवली नसेल, वैभव मिळवलं नसेल. शिवण्या टिपण्या नाही तुझे मन आमुची फजिती केली नाम्या. शिंप्याच्या कुळात जन्माला येऊन कपडे विकत नाही, कपडे शिवत नाही म्हणणारी आई असेल घरात, कदाचित बाप असेल घरात, पण देव दाखवणारे हेच आहे. त्यांचा राग धरून चालणार नाही. नामदेवराय म्हटले घरात काही नव्हतं, पण पारमार्थिक साधनेत कधी बदल केला नाही. एका वेळेचा प्रसंग आहे नामदेवरायांच्या आयुष्यातला. तुम्ही बोर नाही नव झाले अजून? फक्त 8:30 वाजले. घरमालकांनी सांगितलं महाराज 10:30च्या पुढे जाऊ नका, जास्त कपॅसिटी नाही. अगदी वेळेत. काही अडचण नाही ना महिला मंडळी? नाही ना, बरं एकदम वेळेत, काही काळजी करू नका. खाऊ चालले तुम्ही एकदम टाइम सांगता बरोबर? नाही नाही, कॉल अर्जंट असावा. बसा. विठ्ठल विठ्ठल गोड प्रसंग आहे नामदेवरांच्या आयुष्यातला. गोड असं म्हणे, राजाबाई कपडे धुवायला गेल्या. कुठं? नदीला. चंद्रभागीवर कपडे धुवायला गेल्यानंतर तिथंच कपडे धुवायला त्या राजाबाईची एक स्त्री मैत्रीण आली. कमळजा नाव होतं तिचं. ती लांबून कपडे धुवायला आली. पण ती कमळजा येता बरोबर नियम असा आहे, 2 जणी जर नदीवर कपडे धुवायला सापडल्या, मिळाल्या, भेटल्या, तर दोघी जवळजवळ कपडे धुतात की लांब जातात? जवळ येतात. पण कमळजाला पाहता बरोबर राजाबाईनं तर आपलं कपड्याचं उचललं आणि लांब जायला लागल्या. त्यावेळेला ती कमळजा आवाज देते, राजे अगं चालली कुठं माझ्याकडे पाहून? मी तुझी सखीच आहे ना, मैत्रीणच आहे ना, का लांब जाते? अगं जरा तुझ्याकडे कपडे जास्त आहे, माझे झाले की तुला मदतीला हात लागेल, जरा थांब इथं माझ्याजवळ. का धुणं घेऊन जाते तिकडे? ती म्हणे नाही, तुम्ही आपले कपडे इथं धुवून घ्या, मी माझं झालं की इकडे येते, किंवा तुमचं झालं की तुम्ही जरा वेळ आराम करा, बसा, मी थोड्या वेळात माझे कपडे धुतले की उरकून येते. तिनं हात धरला. राजे तुला माझी शपथ आहे. काय झालं ग तुला? तिनं ते टोपलं दाखवलं कपड्याचं. त्यात कपडे नव्हते, रक्टे आणले होते धुवायला. रक्ट्याची लंगोटी. हे कोणाचं आहे? माझ्या नवऱ्याचं आहे म्हणे. का ग तुझा नवरा तर पांडुरंगाची सेवा करतो म्हणे. मग पण नाही आमचं बरं, घरात काही धड नाही आहे. तुम्हाला काय सांगू, घालायला कपडे तर नाही, बांधायला उपरणं नाही. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. पुढचे शब्द सांगितले तेव्हा ती म्हणे, आम्हाला नाही याचं नवल नाही, पण 5 दिवस झाले पांडुरंगाला फक्त गुळ भात आहे आणि रोज गुळ घालते. काय देऊ? नाहीच काही द्यायला. ती म्हणे तू थांब जरा, मी घराकडे जाऊन येते. घरी गेली. थोडा मॉनिटर द्या. तिच्या नवऱ्याकडं परीस होता. ती परिसा भागवताची पत्नी होती कमळजा. तिनं तो परीस घेतला आणि चंद्रबागेत आली. सांगितलं, राजे हा परीस आहे, घरी घेऊन जा. याचं काय करू? अगं हा लोखंडाचं सोनं करतो वेडे. लोहाचे कनक होय परी हे सामर्थ्य परीसीच आहे. लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य परिसात आहे, तुझ्या घरी घेऊन जा. तिनं हातात घेतलेला परीस नवऱ्याच्या धाकानं मैत्रिणीकडे देऊन टाकला. नको, माझ्या नवऱ्याला असं आवडणार नाही, राहू दे बाई. राजे तुझ्याकरता नाही ग म्हणत, पण पांडुरंगाला 5 दिवस झाले गुळ भात आहे. जर देवच तृप्त नाही तर काय आपल्याला आशीर्वाद मिळेल राजे? अगं निदान पांडुरंगाच्या नैवेद्यासाठी तर नाही.
पांडुरंगाला उपवाशी ठेवते राजे, बरं वाटतं का? अगं आमच्या घरचं खाल्लं असतं तर सोन्याच्या ताटात नैवेद्य नेला असता, पण राजाबाई देव आमच्या नाही, देव नामदेवरायच्या घरचं खात, घेऊन जा. एवढं म्हटल्यावर आणला व तिनं परीस, घरी घेऊन आली. पण घरात परीस आणल्यानंतर पुन्हा दुःखाची लाट पडत आली. माग परीस आहे, पण परीसाला लावायला लोखंड तर पाहिजे ना घरात. लोखंड सुद्धा नव्हतं. पण कुळ शिंप्याचं होतं म्हणून फक्त सुया विकता आल्या नव्हत्या, त्या सुयाच घेतल्या आणि परीसाला लावल्या. पिवळ्या धम झाल्या त्या. सोन्याचं झालं ते. सोनार दादाकडे त्या सुया घेऊन गेल्या, दिलं ते, पैसे घेतले. आलेल्या पैशातून काही मसाल्याचे पदार्थ, तूप, दही, काय असतील नसतील ते सगळंच आणलं बाहेरून. सुंदर पुरणपोळीचा बेत बनवला. आमरसाची वाटी भरली, साजूक तुपाची वाटी भरली. देवाच्या आवडीचे सगळे पदार्थ ठेवले. दयानं भरलेली वाटी ठेवली, लोणी ठेवलं. सगळं ताटामध्ये तिनं व्यवस्थित रचलं. पदार्थ व्यवस्थित सजवले ताटात. उजव्या बाजूला पान ठेवलं ताटाच्या चपाती शेजारी. पानाचा वेळा खातील भगवान परमात्मा. ताकानं भरलेला ग्लास ठेवला. सगळं सजवलं आणि चातकासारखी नवऱ्याची वाट पाहत होती. दुपारचं भजन झालं. नामदेवराय घरी गेले. येता बरोबर आवाज दिला, झालं का राजाबाई? झालं झालं, आले. ताट घेऊन आली, नवऱ्याच्या हातात दिलं. रोज हातातलं ताट जरा वजन हलकं लागत होतं, आज वजन जास्त आहे ताटाचं. खूप प्रसन्न होत्या राजाबाई. पांडुरंगाकडे गेले, ताट पुढं ठेवलं. मी जो अभंग तुम्हाला म्हणून दाखवला तो अभंग म्हटला. केशवा माधवा गोविंदा गोपाळ, पूर्ण अभंग झाला. पांडुरंगाला ज्याने नैवेद्य दाखवला असेल त्याला पद्धत माहीत. मी मुक्ताबाईचा नैवेद्य दरवर्षी त्रयोदशीला दाखवतो, मला मी पाहिलंय जवळून. पांडुरंगाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत अशी आहे, ताटावर झाकण आहे, ते झाकण समोरून उघडायचं देवाकडून. आपण पाहायचे नाही पदार्थ, सरळ भगवंताला दिसले पाहिजे. देवाच्या मुखकमलाजवळ ताट धरायचं, एक एक पदार्थ धरायचा, असं दाखवायचं. ताकाचा ग्लास, पाण्याचा ग्लास, ते जरा असं धरता बरोबर खूपच वजनाचं ताट आहे. इतकं राजीनं काय बनवलं? घरात तर काही नव्हतं. वरती नेलेलं ताट नामदेवरांनी खाली आणलं आणि परमात्म्याची क्षमा मागून ताटाकडं पाहिलं. खूप सारे पदार्थ खाऊ दिले नाही, तसंच ताट झाकलं आणि घरी आले. राजे, नियमित आवाजापेक्षा उंच स्वरातला नामदेवरांचा आवाज राजाबाईंना ऐकला आणि थरथर कापत बाहेर आल्या. मालक, हे ताट कोणाच्या घरचं आहे? आपलंच आहे. खोटं बोलू नको राजे. खोटं बोलशील तर जन्मभर तुझ्या आजच्या अन्नाला हात लावणार नाही. खरंच सांग, ताट कोणाच्या घरचं आहे? पायच धरले नवऱ्याचे मालक. त्या कमळजीनं मला परीस दिला आणि त्या परीसातून तयार झालेलं हे अन्न आहे. नामदेवरांच्या डोळ्याला पाणी आलं. हे बरं नाही. अगं कोणताच्याही घरचं अन्न, कुठलंही अन्न देवाला कसं खाऊ घालायचं? सज्जना संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये, दुर्जनाचा गोळ घास. सज्जना संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास. सज्जना संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा उपवास,
संगती करावा सजना संगती करावा उपवास दुर्जनाचा सखा दुर्जनाचा गोड गा दुर्जनाचा गोड खाऊ नये. अगं माणसानं जर कोणाच्या घरचं अन्न खाऊ नये असं प्रमाण असेल राजे, तर आपण माणसाला नाही ग त्रैलोक्याच्या मालकाला ताट सजवलेलं आहे. काय देवाला खाऊ घालते. पाय धरले नवऱ्याचे क्षमा मागितली. मालक पांडुरंगाला रोज गुळ भात द्यावा वाटला नाही हो, म्हणून ताट सजवलं. मला क्षमा करा, द्याल ती शिक्षा भोगतो मी. एकच शिक्षा आहे, तो परीस कुठं ठेवलाय तेवढा आण. ते म्हणे आता तापलेला आहे हा बाबा. बरं परीस आपला नाही, द्यावा कसा. पण नाईलाज झाला. नामदेवरायांचा सामना करू शकत नव्हत्या. आत गेल्यान परीस आणला, नामदेवरायांच्या हातात दिला. नामदेवरांनी परीस हातात घेऊन कमरेला उपरणं बांधून धूम ठोकली, पळस सुटले, सरळ विष्णुपदावर गेले. अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीनिशी हात माग करून तो परीस चंद्रभागेत फेकून दिला. आणि देवाची क्षमा याचना करायला लागली. तिथंच नुसता परीस चंद्रभागेच्या बोळाजवळ जात नाही, तो खाली टेकला नसेल तर तिरमक दारात गेला. परीसा भागवताच्या तिरमक आहेत का तुमच्या भागात? निरोप पोहोचवणारे. तुमची वस्तू गेली गेली अशी कशी गेली? आमची वस्तू घरात आहे. बायकोला बोलवलं, वस्तू वस्तू तर म्हणे मी ना ते राजेला दिली. अगं काही शरम धर, लाज धर, ती काही कोणालाही द्यायची वस्तू आहे का? अख्खा ताफा घेऊन भावकीचा त्याच्या दारात, नामदेवरांच्या दारात. स्वतःला साधू म्हणून घेता, परीस पचवता, फेकून दिला, सांगता नाटक करता. नामदेवराय म्हटलं नाटक काय करायचं त्यात? मला कल्पना नाही तो तुमचा आहे, पण मला त्याने आज त्रास दिला, मी दिला फेकून रागात. होतं कधी कधी माणसाकडून. आमचा परीस आम्हाला परत द्या. हो पण चंद्रभागेत फेकला. घरात आहे, नाटक करता चंद्रभागेत फेकला. जनाबाई म्हणे नामदेवराय तुम्ही फक्त बाजूला व्हा. म्हण मी त्याची जिरवली तर हा कुठला काढला, तुम्ही फक्त मला थोडी संधी द्या. नामदेवराय म्हटले जेने अगं त्याचा परीस फेकला आपण तरी त्यालाच भांडते का? नामदेवराय म्हटले माझ्याकडे नाही हो, खरंच नाही नाही, ते वाटल ते मग सोडून द्या. देवाला नैवेद्य नका नेतो, आता तुमची नाही पात्रता. देवाला नैवेद्य नेऊ नका असं म्हणता बरोबर नामदेवराय नाराज झाले. आमची पात्रता काढतोले का? चला नेलं चंद्रभागेजवळ, बगलबंदी काढली अंगातली आणि नामदेवरायांनी चंद्रभागेत उडी घेतली. उडी घेतल्यानंतर नामदेवरायांच्या हाताचा स्पर्श, त्या बोटांचा स्पर्श वाळूला झाला, त्या वाळूच्या कणांना झाला. परिणाम असा झाला की वाळूचे अनेक कण, हजारो परीस तयार झाले, हजारो. आणि नामदेवरायांनी ते सगळे परीस उचलले, दाखवले बाहेर येऊन. त्या परीचा भागवताला म्हटले घ्या. तो म्हणे एवढे? आपला एकच होता. उरलेला एक उचलला परीस, हातात घेतला. उरलेले सगळे परीस नामदेवरायांनी चंद्रभागेत टाकून दिले. इकडं मूर्ती लटलट कापत होती, कारण राजाबाई मंदिरात होती. ती म्हणे माझ्या नवऱ्याच्या केसालाही धक्का लागला, तुला जर पंढरपुरात नांदू दिलं तर मला नावाची राजीच म्हणू नको. अरे माझ्या हातचं जेवण जेवतो, माझ्या नवऱ्याला ओळी घ्यायला लावतो. खरी दहाव मालकीनीची असेल तर मालक अडचणीत येत नाही, याचा स्वतंत्र आणि सगळ्यात मोठं उदाहरण नामदेवरायांच्या पत्नीचं आहे. वारकरी संप्रदायातलं येतच नाही. त्यावेळेला गोळ्या अनेक जण घ्यायला तयार होते चंद्रभागेत, कशाला राहिलेले परीस काढायला. पण नामदेवरायांचं उत्तर ऐकून कोणाचं धाडच झालं नाही. सगळे दामा शेटींजवळ आले, नामदेवरायांकडे आले आणि नामदेवरायांना म्हणतात
अहो महाराज एक परीस गेला तर देवानं तुमच्या करता हे वाळवंट परिसाचं केलं. हे कशामुळं? त्यावेळेला नामदेवरांनी एकच म्हणावं, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. हे सगळं जे धन्यतेचं घडतंय त्याला केवळ माझे आई वडील आहे, माझे पूर्वज आहे, त्यांनीच केलं. हे प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंटी परिस केले, प्रचिती हे वाळवंट केली. आरपली विषमता देहभूती पालटली, आरपली विषमता बुद्धी पालटली. आरपली विषमता देहभूती पालटली, आरपली विषमता बुद्धी पालटली. जय जयाजी भक्तराया जीवलग नामया, आरती ओवाळी तो चित्त पालटे गाया. जय जय भक्त रामया जीवलग नामया, आरती ओवाळी तो चित्त पालट जय जयाजी भक्तराया जीवलग नामया, आरती ओवाळी तो चित्त पालट काया. ज्या नामदेवरांचं भजन केलं, नाव घेतलं, त्यांतकरण वृत्तीत काया पालट होतो. हा काया पालटाचं श्रेय सुद्धा नामदेवराय आपल्या आई वडिलांना देतात. जर नामदेवराय देव मिळवल्यानंतरही श्रेय बापाला देत असतील, आईला देत असतील, तर जमीनदारांनी, संस्कारांनी, आचरणाने भरलेल्या घरांनी आणि समाजाने कुशलतेने आशीर्वादाने भरलेल्या घरांनी तरी निदान थिटे परिवारासारखं श्रेय 32 वर्षानंतर का होईना, 5 वर्षानंतर का होईना. आठवण आहे, पुण्यस्मरण अनेक झाले असतील, पण इतके वर्ष झालं होऊन सुद्धा मला त्यांनाच हे श्रेय द्यावं वाटतं. एवढा संदेश या कार्यक्रमातून घरी घेऊन जा आणि रोज म्हणा, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, 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 धन्य विष्णुदास स्वामी माझा, धन्य विष्णुदास स्वामी माझा, धन्य विष्णुदास स्वामी माझा. राहिलेली 3 चरण सरळ सांगतो ऐका. कामदाम माझे केशवाचे पायी किंवा विठोबाचे पायी. विठोबाचे आहे का मोबाईलमध्ये? विठोब गातेमध्ये असं मला असं वाटतं केशवाचे आहे. कामधाम माझे केशवाचे किंवा विठोबाचे पायी. भगवंताच्या चरणाजवळ माझं काम आहे, माझं धामही ते आहे, माझं कामही ते आहे. बस दिननिशी पायी हरपलो. आता दिवस आहे की रात्र आहे मला आठवण होत नाही. इतकं पुण्य आमच्या पूर्वजांनी करून ठेवलं की पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मग जी फळासी आली, ते आम्हाला आज फळाला आलं. आज आम्हाला नवीन काही थिटे परिवाराचे संबंध जोडावे लागत नाही. अगदी आमच्या वडिलांनी जोडून ठेवले. पार साहेबांच्या लग्नापासून वैकुंठवासी बाबूराव शेठ साहेबांच्या लग्नापासून संबंधात होते. आता लग्न जोडणी साहेबांचं जुळवलं, त्यांना काय साहेबांना का नवीन संबंध जोडावे लागतील? आता नाही नाही हो, आमच्या वडिलांनीच उपकार केलेले. कामदाम माझे केशवाचे पायी, दिननिशी पायी हरपलो. आता दिवस आहे की रात्र आहे याचं स्मरण, याची आठवण आम्हाला राहत नाही. आता इतके आम्ही तल्लीन झालो भगवंताच्या चरणात. तुम्हाला काय सांगावं, नामदेवराय म्हटले शुकाचार्यांना गर्भात राहावं लागलं, सनकादिक महामुनींना छोटं छोटं राहावं लागलं, 5 वर्षाचे बाळ म्हणून, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. पण आमच्या आई वडिलांनी आम्हाला इतकं दान घातलं की त्यांना वनात जाऊन जे भेटलं नाही ते आम्हाला घरी मिळालं. शुक सनकादिक जेणे सुखी झाले तेही सुख राहिले माझे म्हणे. शुकादिकांना, सनकादिक महामुनींना, शुकाचार्यांना आई वडिलांची सेवा करून, कष्ट करून, प्रयत्न करून देव मिळवावा लागला. पण आम्हाला तसं नाही, आम्हाला सहज घर बसल्या. नेमकं काय झालं? नामा म्हणे जगी आलाप लाभ झाला, हरी सापडला विटेवरी. आम्हाला परमात्माच सापडला, तो कोणी सापडून दिला? धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. कामदाम माझे केशवाचे पायी,
दीन निशी पायी हरपलो विठोबार कुमाई विठोबार गाडी वाजवा बोला विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बोला पुंडली गबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बोला पुंडली श्री ज्ञानदेव हरिनाम मनाधीश महाराज ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय नामा म्हणे जगी अलाभ्य लाभ झाला जो कधी होत नाही असा लाभ झाला. अरे बापरे, एकदम अचानक झालेला लाभ पारमार्थातच होऊ शकतो, इकडे होत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही, पण तिकडचा लाभ अलाभ्य नाही ना होत. तो लाभ काही काळापुरता, अलाभ्य लाभ चिरकाळ टिकणारा लाभ केवळ वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये मिळतो. ज्याला कमी कालावधीत लाभ मिळवायचा आहे त्यानं वारकरी संप्रदायाचा पदर धरा. प्रत्यक्ष परमात्मा तुमच्याकडे येईल, तुम्हाला भेट देईल. नामा म्हणी जगी अलाभ्य लाभ झाला. ज्याची अपेक्षा नव्हती, म्हणजे अपेक्षा नव्हती 21ची, तरी सरकार म्हणतं बहिणीला 21 देऊ. 1500 भेटूनही बाया समाधानी होत्या. अलाभ्य आपल्या या लाभानं होणार नाही. काही महिलांनी तो लाभ मिळवण्याकरता 65 वय केलं आणि एसटी फुकट मिळवण्याकरता वय 75 करून घेतलं. बायकांजवळ 2-2 आधार कार्ड आहे सध्या. अरे जाम झाले, रागा पाहिजे ती बाई. कंडक्टरने तिकीट दिलं, ते म्हटलं की तुम्ही 75चे आहे का, द्या ना तुम्ही कार्ड पहा ना. ती बाई म्हणते, तू म्हणते कार्ड वेगळं आहे, कार्ड वाली वेगळी. कारण माणूस जितका चांगला दिसायला आहे, म्हणजे माणूस जितका व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या, इन्स्टाच्या डीपीला छान दिसतो तेवढा छानही नाही. आणि जितका तो आधार कार्ड, मतदान कार्डवर खराब दिसतो तेवढा खराबही नाही. या दोघीच्या मधलं आयुष्य आहे की नाही. पण अलाभ्य लाभ व्यवहारामध्ये जे मिळतं त्याला लाभ म्हणता येत नाही. व्यवहारातलं कधीतरी संपणार आहे. जे एकदा मिळालं की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. हृदय एक झाले, ये हृदय चेती हृदय घातले. जे एकदा मिळवलं की परत काही मिळवण्याचीच वेळ येत नाही. असं दान कोणतं असेल तर ते दान आमच्या पदरात आमच्या पूर्वजांनी घातलं. ते दान म्हणजे काय, हरी सापडला विटेवरी. प्रत्यक्ष परमात्मा आम्हाला मिळाला. कामदाम माझे केशवाचे पायी, दीन निशी पायी हरपलो. उपस्थित समस्त परिवारातील सन्माननीय सदस्यांना धन्यवाद देतो. मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाची काहीशी चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केला. हा म्हणतो माझा मुंगळा झाला तरी पिंगळा म्हणतो, काळजी करू नका. मला माहिती आहे ते सध्या मानावंच लागते सकाळ संध्याकाळ, आहे की नाही. पण हे सगळी मंडळी आहेत, महाराष्ट्रातलं भजन वैभव असलेली दोघं मान्यवर आहेत ज्यांच्यावर महाराष्ट्र नितांत प्रेम करतोय. म्हणजे कैलासजी महाराज पवार, ओंकारजी महाराज जगताप कालही सोबत होते, माझ्या सकाळी सोबत होते. आम्ही, तुम्हाला आठवत असेल, परवरीमध्ये गेल्या वर्षी एक अपघात झाला होता. ती PSI होते प्रकाश शिंदे नावाचे, त्यांची बोट पलटी झाली होती.
2 जणांचा शोध घ्यायला अख्ख्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली होती. नेमकं त्यांचाच पुण्यस्मरण होतं. त्यांना शहीद म्हणून घोषित केलेलं आहे आपल्या राज्य सरकारने. कारण त्यावेळेला ते 2 जणांचा शोध घेण्याकरता गेले होते. प्रचंड पोहणारा माणूस, 8-8 किलोमीटर पोहणारा, पण मृत्यू आल्यावर तो कधी कोणाला सोडत नाही. या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे, मरणाऱ्यांचं लोक आहे. मृत्यू टाळता येत नाही, फक्त तो सुधारवता येतो. त्यांना प्राण आपला गमवावा लागला आणि प्राण गमवल्यानंतर त्यांना शहीद म्हणून घोषित केलं. 2 त्यांना मुली आहे, श्रुती आणि श्रेया, छोट्या छोट्या मुली आहे. आणि त्यांनी आपल्या वडिलांचा उत्सव ठेवला होता. मी कीर्तनाला गेलो होतो. आज पुणे जिल्ह्यातला, विशेषतः दौंड भागातला 1 मेचा दिवस असून सुद्धा मला भरून आलं होतं सकाळी की एका बाजूला महाराष्ट्र दिनाचा तिरंगा झळकतोय आणि एका बाजूला शहीदाचा एक पुण्यस्मरणाचा सोहळा होतोय. म्हणजे शूर ओळखावं, रणी साधू ओळखावं, मरणी असं म्हणतात. त्याचं मरणही बिचाराचं धन्य झालं. त्याच्या पत्नीने तो सोहळा आयोजित केला होता. पत्नीने स्वखर्चातून गावाला कमान बांधून दिली आणि गावाने मोठ्या वैभवानं शहीद प्रकाश नाना शिंदे नावाचं स्मारक तिथं ती कमान उभी केलेली आहे. त्यामुळं तो सोहळा होता. आम्ही सगळे तिकडेच होतो. SP साहेब आहेत, सोमनाथजी वागचौरे, नाशिक भागातून आहे. त्यांना श्रद्धांजली वाहिली. पोलीस प्रशासनाच्या डिपार्टमेंटच्या वतीने तो सोहळा आवरला आणि आज तेटे परिवारामध्ये एक समर्पणाचं जीवन जगणारा परिवार. मला आनंद वाटला. यांनी जवळजवळ गेल्या वर्षी 100 मुलं IPLला नेली होती, IPL मॅच बघायला. यावर्षी जिल्हा परिषदेची मराठी शाळेतली 300 विद्यार्थी मुंबई इंडियन्सचीच मॅच पाहायला नेले होते ना, मुंबई इंडियन्सची मॅच बघायला नेले होते. हो, आम्हालाही नाही एकदा कीर्तन करायला, तर डोळ्यांना ते पाहू द्या. स्टेडियम कशाला म्हणतात निदान याची देही याची डोळा तेही तर पाहून घेऊ, आहे की नाही. आता आपण पाहायची म्हणजे गल्लीतलीच क्रिकेट महाराज. आता कीर्तन करायला चेंडू पाहायचा झाल्यावर तो लागल्यावरच पाहायचा, एखाद्या पोरानं हाणल्यावर. कारण तो चेंडू शक्यतो धोत्रावाल्यालाच येऊन लागतो, अशा एकदम ॲप्रोटेड माणसाला लागत नाही. तेटे परिवाराला धन्यवाद आहे की गोरगरीब लेकरांना, अरे ज्या पोरांना कधी TV लाच मॅच बघता येते त्यांना तुम्ही स्टेडियम दाखवलं, त्यांना तुम्ही ग्राउंड दाखवलं. आयुष्यभर ते पुढे अनेक मॅचा पाहतील कदाचित, पण एखादं लेकरू त्या पिचवर मॅच खेळायला जाईल त्यावेळेला थिटे परिवाराची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही की मला दाखवायला आणलं होतं स्टेडियम. कधी वैभव सूर्यवंशी जन्माला येईल काही सांगता येत नाही महाराज. 35 चेंडू शतक झळकवणारा एक पठ्ठ्या कुठं लोपला होता, एकदम अचानक उजाळात आला. अरे ज्यानं या भारताचं प्रत्येक स्टेडियम गाजवलं, देशातले अनेक जगातले स्टेडियम गाजवले, त्या राहुल द्रविडनं त्याच्या शतकाला जर सलामी दिली असेल तर मला असं वाटतं ते पोरग महाराष्ट्राचं वैभव आहे, देशाची श्रीमंती आहे ती. 14 वर्ष वयात कोण करू शकतं इतकं. गुणवत्ता आहे. माणूस आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कुठेही झळकू शकतो. तो खेळतोय 35 चेंडू शतक मारतोय याचं नवल नाही. त्याची खेळतानाची तुम्ही वृत्ती पहा, त्याची बॅटिंग पहा, त्याचं धैर्य पहा, त्याचा कॉन्फिडन्स पहा. या सगळ्या गोष्टी इतक्या लवकर परमेश्वर कोणाला देत नाही. चांगली माणसं माईक घेतल्यावर थरथर करतात. चांगली त्यांना म्हणा 2 शब्द बोला, ते तिथं जाऊन म्हणता 2 शब्दात मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अरे काय बाबा, नाही जमत महाराज. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना बोलण्यातलं वैभव सगळ्यांना येतं का. बरेच माणसं राजकारणात आहे पण बोलता येत नाही. काही माणसं बोलायला फार हुशार आहे पण राजकारणात सक्सेस होत नाही का. लोकांना माहिती आहे बोलण्यातच पट येते, हे करू काही शकणार नाही. काही माणसांचं शांत राहणं असतं पण काम करेक्ट कार्यक्रम. आता तसं राजकारणात शांत व्यक्तिमत्व म्हणूनच आंबेगाव तालुक्याकडे पाहिलं जातं. साहेब शांत, पण जेव्हा गृह खातं अडचणीत आलं बरोबर साहेबांनी आंबेगाव तालुका पाहिला. आम्ही वाट पाहायचो, म्हटलं इकडे येईल काही, नाही आंबेगावकडे गेलं ते, आहे की नाही. मी साहेब मला मगाशी एका कार्यक्रमाला भेटले. मी त्यांना म्हटलं आजही तुमच्या विना मंत्रिमंडळ अपूर्णच वाटतंय. म्हटलं राव तुम्ही पाहिजेच होते साहेब. साहेब हसायला लागले. ते म्हटले महाराज अनेक मंत्रिपदं भूषवले. म्हटलं हरकत नाही, तुम्ही नकार दिला असेल, तुम्हालाही तब्येत बरी नसते, तुम्ही मुद्दामून नकार दिला असेल, पण महाराष्ट्र मात्र चांगल्या लोकांना, बाळासाहेब थोरात पराभूत झाले, लोकांनी दुःख व्यक्त केलं, खंत व्यक्त केली. काय आहे 30-30, 35-35, 40-40 वर्ष एका मतदारसंघात आमदार होणं, येणाऱ्या काळात तुम्हाला या गोष्टी पुस्तकात वाचायला भेटतील. मी सत्य सांगतोय, असं घडणार नाही महाराज. अरे दुसऱ्या टर्मला सरपंच पदाच्या पेपर भरला तरी लोक चुलत भावाला जागा करता म्हणता यंदा तुमचा मान आहे. दुसऱ्या टर्मला घ्या चुलत भाऊ जिरून गावात आपली. आता काय राहिलं गाव माग. 40-40 वर्ष जोक आहे का हो, सामान्य गोष्ट नाही. पण याला कारण नीतिमत्ता आहे, धैर्य आहे, त्यांची शालीनता आहे. आयुष्यात त्या गोष्टी जोपासल्या की मग सगळं. गेलेली माणसं राजकारणात कोणीही पक्षात असू द्या, यशवंतराव चव्हाणांचं महाराष्ट्र नाव घेतो.
स्वर्गीय मुंडे साहेबांचं हा महाराष्ट्र नाव घेतो, स्वर्गीय अटलजींचं हा महाराष्ट्र नाव घेतो, स्वर्गीय R.R. पाटलांचं हा महाराष्ट्र रोज नाव घेतो मी त्या माणसाचं. माझ्या सगळ्यात आवडीचा राजकारणातला हिरा माणूस R.R. पाटील. डान्स बरबंदीचा निर्णय एकटा पठ्ठ्यानं मंत्रिमंडळाच्या विरोधात जाऊन घेतला. घ्यावाच लागेल ते म्हटले. गोरगरिबांचं आयुष्य, आज सर्वसामान्य कुटुंबातली पोरं पोलीस भरतीमध्ये यशस्वी होत आहे. अरे R.R. पाटलाचे उपकार आहे. त्या माणसाला विजन होतं. आज गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, त्यांच्यामुळं गाडगेबाबा महाराजांच्या नावानं राज्य सरकारमध्ये चालवावं लागतंय. सुचिता मोहीमच सरकारला लाभावी लागली. जरा सुज्ञ नागरिक म्हणून बारकाईने या गोष्टीचा विचार करा. भाषण म्हटलं की अटलजी, आज हे आठवण सगळ्याच पक्षात माणसं होऊन गेली महाराजाशी. नावच घ्यावं लागतं या लोक. काय अटलजींचं भाषण होतं. त्यांनी बिहारला सभा केली, हादरून सोडलं होतं बिहार. विधानसभेच्या निवडणुका होत्या. लालू प्रसाद यादव तळफड करायची. ते म्हटले हे अटलजी आलंच कसं काय इकडं. ते सभेत बोलले लालू प्रसाद यादव सभेमध्ये म्हटले हमार बिहार में तोहर का काम आहे भैया. सभेत तळफडाटच झाली होती तशी. अटलजींनी वातावरणच फिरून टाकलं होतं. ते म्हटले हमार बिहार में तोहर का काम आहे. अटलजींनी लगेच संध्याकाळच्या सभेत उत्तर दिलं, लालूजी आप कहते हो हमारे बिहार में तोहर का काम है. अरे आप केवल बिहारी हो, हम अटल बिहारी है, इसलिए बिहार में हमारा ही काम है. काय ताकद असेल बोलण्यात. काही माणसांना आपल्याशी कोण काय बोलून राहिलं ते काहीच कळत नाही. एक कंडक्टर का पोरीला म्हटले बाई कोण्या का गावची. म्हणे मी कोणतं गाव आहे. बागडीची आहे. वा वा चांगलं आहे. कितवीला आहे. 12वीला आहे. कुठं गेली होती. कॉलेजला गेली होती. आता कुठं चालली. बागडीला चालली. वा वा चांगलं आहे चांगलं आहे. तुझ्या हातातला हा मोबाईल तुला खूप पुढे घेऊन जाईल जीवनात. ते म्हणे काका मला समजलं नाही. नाही ते म्हटलं खरंच तुला खूप पुढे घेऊन जाईल तो. नाही पण ते म्हणे माझ्या लक्षात आलं नाही. ते म्हणत बाई बागडी जाऊन अर्धा तास झाला तरी बी तू अजून एसटीत आहे. मला तेव्हा समजलं हा जर तुला एसटीत इतक्या पुढे आणते तर जीवनात तर बापा 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 खूप पुढे घेऊन जा. अरे कळावं ना आपल्याशी कोण कोण्या उद्देशानं बोलतोय काय चाललंय. पण त्याला कुशाग्र बुद्धिमत्ता लागते. अनेक माणसं होऊन गेली महाराज, त्यांचं नाव घ्यावं लागतं, घेतलं जातं. त्यामुळं या बाबूराव शेठजी जे वैकुंठवासी होऊन 32 वर्ष झाले, पण त्यांची काही आठवण आपल्या अंतःकरणातून सगळ्यांच्या काढता येत नाही. मुलांना तर पदोपदी येत असेल. आज तुमचं जे वैभव तयार झालं ते वडील होते त्याहीपेक्षा आज मोठं आहे कदाचित. पण तुम्हाला आठवण येत असेल की आज वडील पाहिजे होते. गाव कौतुक करतं त्यावेळेला बायकोनं पाण्याचा ग्लास आणला प्यायला आणि पाणी प्यायला लागलो की भिंतीवर लटकलेल्या आईवडिलांच्या फोटोकडे पाहिलं की असं वाटतं जग कौतुक करते गड्या. पण हे 2 फोटो आज घरात जिवंत पाहिजे होते. त्यांच्या आशीर्वादाची आमच्यापेक्षाही आमच्या मुलाबाळांना त्यांच्या नातवंडांना गरज होती. घरातलं सगळ्यात सुंदर नातं आहे नातवाचं आणि आजोबाचं. ते घरात काही काळ अनुभवायला यावं, पण ते दुर्दैवानं काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणून वैकुंठवासी बाबूराव शेठजींचा आशीर्वाद कदाचित नातवांना तितका अनुभवता आला नाही, पण मुलांकडून अनुभवता आला. त्याच यद्यद आचरते श्रेष्ठा तत्तदेवी तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती एल तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. प्रार्थना आहे तुम्हाला तिटे परिवारानं आयुष्यभर चालावं, पण कोणाच्याही मागं नाही. तयाचे आचरावी पावले पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. आपल्या वडिलांच्या आणि आपल्या आईच्या मागं चाला. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं बिघडलेल्या जीवनाला न्याय देणारा आई वडिलासारखं प्रखर आणि कष्टाचं आणि सोज्वळ अंतःकरणाचं दैवत लागतं. त्या दैवताला सलाम करा. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही इतकी ताकद आई वडिलांच्या आशीर्वादात आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती रज. वंशी भक्तराज व्हावा कोणी. संतांचा ऐका आणि संतांचं ऐकून परमार्थाला लागा, आपलं भलं होईल. पुणेकर जर संतांचं ऐकण्याकडे दुर्लक्ष केलं तर परिणाम भोगायला तयार राहा. काय परिणाम. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल जरी नाही काल तरी दुसरा येईल. जरी नाही सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. एका जनार्दनी
बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा मारवाडी बोली बोलत देखा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोली बोलत देखा पिंगळा मारवाडी एक साथ सब एक साथ वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे 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 वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 दांगळ धिंगागे अवघा दांगळ धिंगागे अवघा दांगळ धिंगागे दांगळ धिंगागे अवघा डांगर दिगागे अवघा डांगर दिगागे अवघा डांगर दिगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगागे पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 दांगळ धिंगागे अवघा दांगळ धिंगागे अवघा दांगळ धिंगागे दांगळ धिंगागे अवघा डांगर दिगागे अवघा डांगर दिगागे अवघा डांगर दिगागे जेत जाना तुम्ही जेत जाना टिपरीवाळाच्या गाईओ करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायाच आलो दान मागायाच सुया घ्या मनी घ्या दाताचं दातवन घ्या ग गुणी दाताचं दातवन घ्या ग गुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी हम वाग्या सोहम वाग्या हम वाग्या सोहम वाग्या तेरे मन गरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कहवारी ए माजा ए माजा मल्हारी ती माझा मल्हारी दिवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी दिवारी डोर फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर डौर 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 फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हात 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 सब एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल रे का पिंगळा मारवाडी
धन्यवाद. घरी रोज आहे का ताण घेऊ नका. कोणाकोणाचा ताण घेता येतं. किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. ताण घेता कोणाचा. 100% लोक तुम्हाला चांगलं म्हणतील याची अपेक्षा आयुष्यात करूच नका. त्या अपेक्षेमुळे माणसाला जास्त त्रास होतोय. असं धरूनच चालायचं की 40% लोक आपल्याला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार, हे आपल्याला घोडे लावणार म्हणजे लावणार. वेळ आली संधी आली की चान्स सोडणारच नाही. 40% लोकांकडे काय पाहता. अरे 60% लोक तुम्हाला जीव ओळून टाकावं इतकं प्रेम करतात ना. त्यांच्याकरता जगा, त्यांच्या आनंदात राहा, सुखदुःखात जा, गोरगरिबाच्या घरी जा, लोकांतात राहा. लोकांतर राहण्याचा मजा आनंद वेगळा आहे. कोण्या श्रीमंताच्याच दारात कायम गाड्या लावत जाऊ नका. गरिबाच्या दारात लावत जा आपली 4 व्हीलर, आपली फॉर्च्युनर. त्याला आनंद होतो श्रीमंतापेक्षाही. ज्याच्या घरात वाकून जावं लागतं त्याच्या दारात जा, घरात जा. त्याच्या पोरीच्या लग्नात जा, हातात भाजलीची बाटली घ्या, 5-10 पानं वाढा. अरे पाय धरेल तुमचं तो शेठ. तुम्ही माझ्या घरी. अरे खरं कन्यादान झालाच. त्याच्या घरी पंक्तीला अन्न कमी पडल्यावर सुद्धा 2-4 भाताचे शीत घ्या आणि खा आणि त्याला म्हणा पोटभर जेवलो गड्या. अरे खरं कन्यादानाचं फळ तुम्हाला मिळेल त्याच्यापेक्षा. काय गुरमी असलेल्या लोकांच्या दारात सलाम ठोकायला जाता. ज्याच्या दारात विनय आहे, ज्याच्या दारात आचरण आहे, ज्याच्या दारात ज्ञानोबा तुकोबरांची सेवा आहे, जे घर पांडुरंगाची उपासना करतं त्या घरात न बोलावता सुद्धा प्रसाद मागा हातावर आणि खा. आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. बडे जाव मिरवणाऱ्यांच्या घरात जाऊ नका. नीतीनं द्रव्य मिळवलेल्यांच्या दारात जाऊ नका. खोटाच धंधा सब चुतो की बाजार में फतरों का व्यापार करने वाले लोगों से सावधान रहना. ये कब धोखा देंगे पता नहीं. सज्जनाच्या दारात जा. हे विशाल महाराज खोलेंचं कीर्तन आहे. 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा आणि सत्य स्वीकारण्याची मानसिकता ठेवा. लोकांकडे काय पाहतो रोज हसा. आम्ही कमेंटकडे पाहिलं तर कीर्तनं थांबावी लागतील. कोण पाहणार. नाही पाहत मी त्यांच्या. असे अनेक लोक आहे. आज तरणी पोर आहे. वारकरी संप्रदायाचा पदर धरत असतील. महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकापर्यंत जर पिंगळा नाव हे पोहोचतही असेल आणि ते जर माझ्या माध्यमातून येत असेल तर तो मुक्ताबाईचा प्रसाद आहे. उदार अंतःकरणानं आपणही स्वीकारला पाहिजे आणि लोकांनी स्वीकारला पाहिजे. यात ते काय आपल्या बापदादीची मक्तेदारी आहे, प्रॉपर्टी आहे असं काही नाही. अनेक कीर्तनकार रोज विशाल महाराज खोले जन्माला येतात इथं. रोज कैलास महाराज पवार, ओंकार महाराज जगताप जन्म घेत आहे राज्यात. असं कोणी समजू नये की माझ्या आधारावर चाललंय. कोणा वाचूनच काहीच नडत नसतं. आपण फक्त चालत राहा. आपला आनंद घ्या. बडे जाऊ मिरवू नका. रोज हसा. करोडपती माणसं पण हसत नाही. हस. हे 240 वर्ष नाही आहे. मोकळा हास. महिला मंडळी रोज नाचायचं. लोकांतात नाचता आलं नाही ना, दरवाजा बंद करून आपलं नाचायचं. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्यानं माणसाचं मन पवित्र होतं. पण कुठेही नाचू नका. झुंबराबर झुमशराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. उपस्थितांना सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. एक तुम्हाला पदर पसरून भीक मागतोय तुमच्या आम्ही सगळ्या महिलांच्या चरणावर. आमचे आईवडील 5-7 वर्ष कष्टानं सांभाळण्याची वृत्ती तुमची ठेवा. अजून मुस्लिम समाजातलं वृद्धाश्रमात जाणारं माणसं, जाणारी गिरायकं पाहायला मिळत नाही. हिंदूचीच आईवडील वृद्धाश्रमात आहे. 5-7-8 वर्ष एवढा त्रास सहन करण्याची वृत्ती ठेवा. तुमची आईसुद्धा कोणाच्या तरी हाताखाली जीवन जगते. तुमचा बापसुद्धा तुमच्या भाऊजाईच्या हातचं जीवन जेवतोय. एवढं जर तुमच्या रोज नजरेला आलं. आमच्या मनगटात इतकी ताकद आहे ना महिलांनो की आम्ही तुम्हालाही सांभाळू शकतो. घरात काय लागतं त्या सगळ्या गरजाही भागवू शकतो. फक्त उंबरठा ओलांडून आत आल्यानंतर आमच्या आईबरोबर इतकं गोड बोलतानाचं तुमचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे की आम्ही दिवसभराचा थकवा तुमच्या आणि आमच्या आईच्या संवादात विसरलो पाहिजे. एवढं दान आमच्यासारख्याच्या पदरात घाला. एवढीच अपेक्षा तुम्हा सगळ्यांच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर. वर्षातून 1 वारी मुक्ताईनगरची करत जा. मी ज्या संस्थेवरून इथं आलो ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे. करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. ज्ञानोबांची समाधी आळंदीला आहे. सोपान काकाची समाधी सासवडला आहे. निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. तशी मुक्ताबाईची समाधी मुक्ताईनगरला आहे. ज्या फळाचे गादीपती वक्तेबाबा, ज्या वक्तेबाबांनी मुक्ताबाईचं चरित्र या महाराष्ट्रात प्रकाशित केलं. नंतर ते प्रकाशित केलेलं चरित्र गीता प्रेसने छापून दिलं. एकमेव असा ग्रंथ आहे वक्तेबाबांचा की जो स्वतः गीता प्रेसने छापला. इतकं मोठं वैभव या महाराष्ट्राचं. ज्या संस्थेला चालक म्हणून वक्तेबाबांनी पंढरपूरला काम पाहिलं त्याच फळातून मलाही सेवा करण्याची संधी मिळते. येणाऱ्या वर्षभराच्या आत मुक्ताबाईच्या मंदिराला आपण सोन्याचा कळस बसवणार आहोत. सोन्याचा. ज्या मुक्ताबाईने ज्ञानेश्वरी दिली तिचा कळस सोन्याचा असावा. ज्या मुक्ताबाईने अमृत अनुभव चांगदेव 65 हरिपाठ दिला. वर्षभराच्या आत देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते संस्थांचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे, आमचे गुरुवर्य हरणे बाबा
या सगळ्या आणि कीर्तनकार प्रवचनकार दरमहा येणाऱ्या सगळ्या अखिल भारतीय वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीने खूप मोठा अलौकिक सोहळा होणार आहे. वर्षभराच्या आत तो सोहळा होईल. आवर्जून पुणेकर त्या सोहळ्याला या अशी विनंतीसुद्धा करतो. त्याच्यामध्ये या वाटत असेल तर याच महिन्यात 22 मेला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे, जिथं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा येतात, निवृत्तीनाथ येतात, आळेफाटेहून रेडेश्वर महाराज येतात, कौंडण्यपूरून रुक्मिणी माता येतात. तुम्ही 22 मेला या, कधीतरी मुक्ताबाईकडे या. 2-4 पावलं कष्टानं माझ्या मुक्ताबाई करता घाला. संकट काळामध्ये मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून येईल. इतकं कृपेनं भरलेलं दैवत आहे. 2 मिनिट त्या आईसाहेबांचं भजन करू आणि वाणीला विराम देऊ. सगळ्यांनी न लाजता म्हणायचंय मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पाय त्याचा ठाव द्यावा बाई मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोली रे पुरे वाकोडे उत्तर परा क्षमा पराध महाराज नाही विचारिला अधिकार म्या बुला क्षमा पराध म्हणे ज्ञानेश्वरा राका बाया करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गोरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की